हॅलो एव्हरीवन, मी सीमा सानप आपल्या सर्वांचे कल्पतरू पॅटर्नमध्ये स्वागत करते. आपण NMMS मॅरेथॉन सिरीजमध्ये आज अजून अत्यंत महत्त्वाचे क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत. तरी व्हिडिओ संपेपर्यंत कंटिन्यू बघत राहा. बघा आता पहिला प्रश्न, विच स्ट्रक्चर डू प्रोटिस्ट लाईक अमिबा यूज फॉर लोकोमोशन. काय विचारले की काही प्रोटिस्ट असतात, काय आहेत प्रोटिस्टा, कसे तर अमिबासारखे काही जे प्रोटिस्टा ऑर्गॅनिझम्स आहेत जे की प्रोटिस्टा या किंगडममध्ये येतात. मला सांगा बरं किंगडम्स किती असतात. तर किंगडम्स असतात 5. R.S. विटेकर यांनी 5 किंगडम्स सांगितले होते. नावं सांगा फास्ट होता. कोणते कोणते? मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लांटी आणि ॲनिमेलिया. मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लांटी आणि ॲनिमल्स म्हणजेच ॲनिमेलिया हा किंगडम. तर असे टोटल 5 किंगडम्स होते. मग याच्यापैकी जो प्रोटिस्टा या किंगडममध्ये एक्झिस्ट करतो ऑर्गॅनिझम तो आहे अमिबा. कोणता? अमिबा. आपल्याला इथे दिसत आहे डायग्राम त्याची. हा आहे एक सिम्पल अमिबाचा ऑर्गॅनिझम. मग या ऑर्गॅनिझममध्ये लोकोमोशनसाठी काय यूज करतात असं विचारलं. मला अगोदर सांगा व्हॉट इज लोकोमोशन. लोकोमोशन म्हणजे कोणताही ऑर्गॅनिझम जी काही मूवमेंट करतो म्हणजे पोझिशन चेंज करतो, एका प्लेसपासून दुसऱ्या प्लेसपर्यंत जाताना जी काही म्हणजे जे काही डिस्टन्स कव्हर करतो तर आपण लोकोमोशन म्हणतो. जसं आता आपण बघा, आपल्याला समजा या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, आपण काय करतो? पायाने चालत जातो. मग ही जी लोकोमोशन होत आहे त्या लोकोमोशनसाठी आपण पायांचा वापर करतो म्हणजेच लेग्सचा यूज करतो. तसं जे अमिबा लोकोमोट करतात म्हणजे अमिबा एकाच प्लेसपासून दुसऱ्या प्लेसपर्यंत जाण्यासाठी कोणत्या ऑर्गनचा उपयोग करतात असं विचारले. तर त्यांच्यामध्ये कोणतं स्ट्रक्चर प्रेझेंट आहे? ते आहे सुडोपोडिया. काय आहे? सुडोपोडिया. मग सुडोपोडियाचा काही मिनिंग आहे. सुडो म्हणजे काय? फॉल्स. सुडो मीन्स फॉल्स. सुडोपोडिया. सुडो म्हणजेच फॉल्स. फॉल्स म्हणजे खोटे आणि पोडिया मीन्स लेग्ससारखं स्ट्रक्चर, लेग्स लाईक स्ट्रक्चर, पायांसारखं स्ट्रक्चर. मग सुडो म्हणजे फॉल्स म्हणजे यांच्यामध्ये असं वाटते की पायासारखं काहीतरी स्ट्रक्चर आहे ज्याचा यूज करून ते समोर डिस्प्लेस करू शकतात, एका प्लेसपासून दुसऱ्या प्लेसपर्यंत जाऊ शकतात. मग हे जे दिसत आहे ना एक्सटेन्शन, त्यांच्या सायटोप्लाझमचे काही एक्सटेन्शन आहे, इलॉंगेट होतात. हे त्यांचे जी काही आउटर लेअर असते ते इलॉंगेट होतं आणि सुडोपोडिया हे स्ट्रक्चर तयार करते. याला आपण सुडोपोडिया म्हणू शकतो. मग काय होते की या सुडोपोडियाचा उपयोग करून ते ऑर्गॅनिझम समोर सरकतात. ठीक आहे, इलॉंगेट झाले. आता हे काय होतं, हे सायटोप्लाझम असं समोर इलॉंगेट झालं, मग समोर सरकले गेले, अजून ते समोर इलॉंगेट होतं. म्हणजे या सुडोपोडियाचा हेल्प घेऊन ते लोकोमोट करतात. लोकोमोट मीन्स त्यांची प्लेस पोझिशन चेंज करून दुसऱ्या ठिकाणी जातात. लक्षात राहील. तर काय ऑर्गन आहे? सुडोपोडिया. कोणता आहे? सुडोपोडिया. बाकी ऑप्शन्समध्ये काय दिले? सेल वॉल. मला सांगा सेल वॉल कुणामध्ये प्रेझेंट असतात? प्लांट्स आणि फंगस. लक्षातच ठेवायचा, प्लांटी किंगडम आणि फंगी या दोघांमध्ये सेल वॉल प्रेझेंट असतात. हे सोडून मोनेरा, प्रोटिस्टा आणि ॲनिमल्स यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंटच नसते, म्हणजे लोकोमोशनसाठी वापरण्याचा प्रश्नच येत नाही. नेक्स्ट आहे फ्लॅजेला. तर फ्लॅजेला देखील लोकोमोटरी ऑर्गन आहे पण तो अमिबामध्ये नाही आहे, युग्लिनामध्ये. फ्लॅजेला म्हणजे काय? समजा आता एक सेल आहे तर त्या सेलला एक सिंगल अशी एक टेल लाईक स्ट्रक्चर असते, शेपटीप्रमाणे एक स्ट्रक्चर असते पाईपसारखं. मग हे जे शेपटीसारखं स्ट्रक्चर आहे याला फ्लॅजेला म्हणतात आणि याचा उपयोग पण लोकोमोशनमध्ये होतात. असं ते स्विम करताना असं फ्लॅजेला हलते आणि मग ते ऑर्गॅनिझम समोर जाऊ शकतो. म्हणजे फ्लॅजेलाचा उपयोग युग्लिनासारखे ऑर्गॅनिझम लोकोमोशनसाठी करतात. सुडोपोडियाचं अमिबा करते. नेक्स्ट आहे रायझोइड्स. अल्गी वगैरे यांच्यामध्ये रायझोइड्स म्हणजे काय? तर एखाद्या ऑर्गॅनिझमचं जे काही रूट लाईक स्ट्रक्चर असते ना, छोटे छोटे फायब्रस रूटसारखं स्ट्रक्चर, ते असतात रायझोइड्स. मग याचा उपयोग देखील लोकोमोशनमध्ये होतो पण कुणामध्ये? अल्गीसारख्या ऑर्गॅनिझममध्ये. मग लक्षात राहील अमिबा काय यूज करते? तर सुडोपोडिया यूज करते. क्वेश्चन नंबर 2 बघा. रेबीज इज व्हॉट टाईप ऑफ अ डिसीज. रेबीज हा कोणत्या टाईपचा डिसीज आहे? आता टाईप ऑफ अ डिसीज विचारले म्हणजे काय? तर कॉझेटिव्ह एजंट कसा आहे ज्यामुळे हा डिसीज पसरतो, तो पॅथोजन व्हायरस आहे, बॅक्टेरिया आहे, प्रोटोझोआ आहे की फंगस आहे असं विचारलं आहे. मग त्यावरून ठरेल की तो डिसीज कोणत्या टाईपचा आहे. मग कोणत्या डिसीजमध्ये विचारले? रेबीज. रेबीज आपल्या सगळ्यांना माहिती आहे. रेबीज कुणामुळे होतं? बरं ॲनिमल्समुळे होतं. जसं डॉग, कॅट, त्यांना जर रेबीज असेल त्यांच्या बाईट केल्यामुळे त्यांच्या सलायवा थ्रू रेबीज व्हायरस आपल्या ह्युमन्सच्या बॉडीमध्ये एंटर करतो ज्यामुळे इन्फेक्शन होऊ शकते. कशाचं? रेबीजचं. मग रेबीज हा सलायवा थ्रू पसरतो आणि कोणता? व्हायरस पसरते, त्यामुळे हा व्हायरल डिसीज आहे. कसा डिसीज आहे? तर व्हायरल.
हा बॅक्टेरियल, प्रोटोझोआन, फंगल डिसीज आहे का? नाही आहे. कोणत्या टाईपचा डिसीज आहे तर व्हायरल, लक्षातच ठेवायचं. आणि हां, ही काय दिसते आपल्याला इथं ट्यूबमध्ये, बल्बमध्ये रेबीजची वॅक्सिन दिसत आहे. मग समजा आपल्याला जर एखाद्या डॉगनी वगैरे बाईट केले, मग आता आपल्याला माहीत नाही त्या डॉगला रेबीज आहे की नाही, मग डाऊटमध्ये असेल त्या कंडिशन्समध्ये आपण करायचं वॅक्सिन ट्रीटमेंट घेऊ शकतो, इंजेक्शन थ्रू वॅक्सिन. मग यामुळे काय होतं, रेबीज व्हायरस डिजनरेट होऊन जातं, त्यामुळे रेबीजचं इन्फेक्शन पसरत नाही. आणि हा रेबीजबद्दल एक लेटेस्ट केस पण आहे. हे बघा, तो ब्रिजेश साळुंकी नावाचा एक प्लेयर होता उत्तर प्रदेशचा, कबड्डी प्लेयर, स्टेट प्लेयर आहे तो. त्याने काय केलं, एका ड्रेनेजमध्ये एक पप्पी छोटासा फसलेला होता, एक कुत्रा फसलेलं होतं. त्याला सोडवताना त्याला बाईट केलं गेलं, त्या कुत्र्याने या प्लेयरला बाईट केलं. मग त्याने ते मायनर आहे, छोटंसं बाईट आहे म्हणून सोडून दिलं. त्यानंतर त्याला रेबीजचं इन्फेक्शन झालं. कशाचं? रेबीजचं. म्हणजे कोणते व्हायरस एंटर केले असेल बॉडीमध्ये, ते रेबीज व्हायरस. आणि त्या इन्फेक्शनमुळे त्याच्यामध्ये हायड्रोफोबियासारखे डेंजरस सिम्पटम्स डेव्हलप झाले आणि नंतर त्याची डेथ झाली आहे. आत्ता 2025मध्येच ही डेथ झाली आहे त्याची. आणि हायड्रोफोबिया हा याचा एक मेन सिम्पटम आहे. त्याच्यावर PYQ आलेला आहे की रेबीजचा मेन इम्पॉर्टंट सिम्पटम कोणता आहे, तर तो कोणता आहे? हायड्रोफोबिया. कोणता आहे? हायड्रोफोबिया. मला सांगा, याच्या नावामध्ये आपल्याला याचं मिनिंग समजू शकतो. व्हॉट इज हायड्रो? हायड्रो म्हणजे वॉटर, आणि फोबिया मीन्स फिअर. फोबिया म्हणजेच फिअर, म्हणजे पाण्याची भीती वाटते. या डिसीजचा हा सिम्पटम, याच्यामध्ये पाण्याची त्या ह्युमनला खूप जास्त भीती वाटते, त्याला आपण हायड्रोफोबिया म्हणतो. मग लक्षात राहील, ही केस डिसीज लक्षात ठेवा जनरल नॉलेजसाठी. आणि हा डिसीज आहे व्हायरल टाईपचा. कोणता? व्हायरल डिसीज. नेक्स्ट बघा, व्हॉट इज द SI युनिट ऑफ अ फोर्स? तर काय विचारलंय, फोर्सचं SI युनिट कोणतं? फोर्स. आता खाली जे काही युनिट्स दिलेत हे सगळे कशाचे आहेत माहिती असलं पाहिजे. आज क्वेश्चन फोर्सवर आला आहे, नंतर या सगळ्या ऑप्शन्सवरती देखील क्वेश्चन बनू शकतो. आता बघा, एक चिंटू काय करत आहे, हा एक बॉक्स आहे, याच्यावरती फोर्स अप्लाय करा. आता फोर्स अप्लाय करत आहे, मग कुणी जर विचारलं किती फोर्स अप्लाय केलीस बरं तू, मग आपण काय सांगतो, 2 किलो 5 किलो असं सांगतो का? नाही. त्याच्यासाठी एक स्पेसिफिक युनिट असते. काय असते? स्पेसिफिक एकक असते, ते आहे न्यूटन. कोणतं आहे तर? न्यूटन. न्यूटनमध्ये फोर्स मोजल्या जाते. मग हे जे बाकी युनिट्स दिसत आहेत हे कशाचे आहेत तर पास्कल हे प्रेशरचं युनिट आहे. कशाचं आहे? प्रेशर. सर्व पॉईंट्स लक्षात ठेवा की पास्कल हे प्रेशरचं युनिट आहे. जूल इज द युनिट ऑफ एनर्जी. जूल कशाचं युनिट आहे? एनर्जी. नेक्स्ट आहे वॅट. वॅट हे पॉवरचं युनिट आहे. वॅट इज द युनिट ऑफ पॉवर. मग हे सर्व SI युनिट्स आहेत, प्रेशर, एनर्जी, फोर्स आणि पॉवर, सगळे लक्षात ठेवायचे. बघा पुढचा प्रश्न. तर काय विचारलंय, व्हॉट इज द अप्रॉक्सिमेट पोटेन्शियल डिफरन्स? काय विचारलंय? अप्रॉक्सिमेट पोटेन्शियल डिफरन्स कशामधला तर लीड ॲसिड सेलमधला. जे काही लीड ॲसिड सेल आहे, आपण बघितलं ना, ड्राय सेल, लीड ॲसिड सेल, तर लीड ॲसिड सेलमध्ये अप्रॉक्सिमेट पोटेन्शियल डिफरन्स किती असतो असं विचारलं आहे. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स असेल तरच करंट फ्लो होऊ शकेल. मग हा पोटेन्शियल डिफरन्स लीड ॲसिड सेलमध्ये असतो अबाउट 2 व्होल्ट. कसा असतो? 2 व्होल्ट. आणि व्होल्ट दॅट इज V हे पोटेन्शियल डिफरन्स मोजण्याचं युनिट आहे. हा पण क्वेश्चन आलेला आहे की पोटेन्शियल डिफरन्स कोणत्या युनिटमध्ये मोजले जाते, तर कोणत्या युनिट? व्होल्टमध्ये. लक्षात ठेवायचं, लीड ॲसिड सेलमध्ये किती असतो तर 2 व्होल्ट. आणि अबाउट 1.5 व्होल्ट हे असते ड्राय सेलमध्ये. कुठला सेल? ड्राय सेलमध्ये असते 1.5 व्होल्ट. 2 व्होल्ट असते लीड ॲसिड सेलमध्ये. ह्या 2 गोष्टी लक्षातच ठेवायच्या. 1 व्होल्ट 3 व्होल्ट असं काही पोटेन्शियल डिफरन्स सेलमध्ये एक्झिस्ट करत नाही. आणि लीड ॲसिड सेलबद्दल अजून 2-3 गोष्टी इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचा. एक की लीड ॲसिड सेल, एक तर याच्यामध्ये लीड आणि लीडचे कंपाऊंड्स यूज झालेत. दुसरं ॲसिड यूज झालं आहे. इलेक्ट्रोलाइट हे ॲसिड आहे. कोणता ॲसिड आहे तर H2SO4 दॅट इज हायड्रोसल्फ्युरिक ॲसिड. कुठला ॲसिड आहे? हायड्रोसल्फ्युरिक ॲसिड. H2SO4 यूज झाले. आणि याच्यामध्ये पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड, निगेटिव्ह इलेक्ट्रोड, ह्याला पण तर काय असेल? मग पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडला असते लीड डायऑक्साईड. काय असते? लीड डायऑक्साईड दॅट इज PbO2. PbO2 हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड असतो आणि Pb म्हणजेच लीड हा निगेटिव्ह इलेक्ट्रोड असतो. लक्षात राहतील हे पॉईंट्स. इलेक्ट्रोलाइट असते H2SO4, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड इज लीड डायऑक्साईड आणि निगेटिव्ह इलेक्ट्रोड हा लीड असतो. हे 3 पॉईंट्स लक्षात ठेवायचे. प्लस की अबाउट 2 व्होल्ट त्याचं पोटेन्शियल डिफरन्स असते आणि 1.5 व्होल्ट कशाचं असते तर ड्राय सेलचं. सर्व पॉईंट्स लक्षात राहतील. बघूयात आता पुढचा प्रश्न. द टोटल नंबर ऑफ न्यूक्लियन्स प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉन्स इज नोन ॲज द. न्यूक्लियन्सचा टोटल नंबर म्हणजे काय मला सांगा. आता हे बघ, आपण आता सिरियली मोजत होतो 1 2 3 4 काहीतरी नंबर दिला आहे की नाही. तसाच एलिमेंट्सला मोजताना देखील सिरियली अरेंज करण्यासाठी त्यांना नंबर दिलेला असतो. तो काय म्हणतो आपण? ॲटमिक नंबर. ॲटमिक नंबरमध्ये आणि ॲटमिक मास नंबरमध्ये काय डिफरन्स हे क्लिअर ठेवायचं. आज नंतर त्याचा डाऊट असला नाही पाहिजे.
हे बघा ॲटॉमिक नंबर हा कशाने डिनोट करायचा तर झेडनी डिनोट करायचा. कशाने? झेडनी. आणि ॲटॉमिक पूर्ण लिहिते म्हणजे क्लिअर होईल. ॲटॉमिक नंबर हा झेडनी डिनोट करतात आणि ॲटॉमिक मास नंबर हा एने डिनोट करतात. ठीक आहे. ॲटॉमिक मास नंबर एने डिनोट करायचा, ॲटॉमिक नंबर झेडनी. मग ॲटॉमिक नंबर काय असते तर नंबर ऑफ प्रोटॉन्स और इलेक्ट्रॉन्स. एकतर इलेक्ट्रॉन्सचा नंबर मोजायचा किंवा प्रोटॉन्सचा नंबर मोजायचा. इम्पॉर्टंट आहे, मी किंवा यूज करत आहे आणि नाही. जेव्हा आपण फक्त इलेक्ट्रॉन्सचा नंबर मोजू तेव्हा आपल्याला ॲटॉमिक नंबर भेटेल. जेव्हा फक्त प्रोटॉन्सचा नंबर मोजू तेव्हा आपल्याला ॲटॉमिक नंबर भेटेल. समजा आपल्याला सांगितलं आहे एका ॲटममध्ये 6 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत. काय असेल ॲटॉमिक नंबर? 6 असेल. ठीक आहे. एका ॲटममध्ये 12 प्रोटॉन्स प्रेझेंट आहेत. ॲटॉमिक नंबर किती असेल तर 12 असेल. एका ॲटममध्ये इलेक्ट्रॉन्स 16 प्रेझेंट आहेत. मग ॲटॉमिक नंबर किती असेल? 16 असेल. सिम्पल आहे. आता ॲटॉमिक मास नंबर काय असते बघा. ॲटॉमिक मास नंबर म्हणजे न्यूक्लियॉन्सचा नंबर. कशाचा नंबर? न्यूक्लियॉन्स. अगोदर हे सांगा की न्यूक्लियॉन्स काय असते. न्यूक्लियॉन्स म्हणजे द पार्टिकल्स ऑर कंपोनंट्स दॅट आर प्रेझेंट इन न्यूक्लियस. जे काही न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट आहेत ते सर्व पार्टिकल्स. न्यूक्लियसमध्ये काय काय प्रेझेंट असते? प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉन्स. मग ॲटॉमिक मास नंबर होणार प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सचं कलेक्टिव्हली मास. ठीक आहे. प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सचा कलेक्टिव्हली नंबर. जर मी सांगितलं एका ॲटममध्ये 6 प्रोटॉन्स आहेत, 6 न्यूट्रॉन्स आहेत, त्याचा ॲटॉमिक नंबर किती होईल बरं? विचार करा. 6 प्रोटॉन्स आहेत, 6 न्यूट्रॉन्स आहेत. मग ॲटॉमिक नंबर किती होईल? नंबर ऑफ प्रोटॉन्स दॅट इज 6. ॲटॉमिक मास नंबर किती होईल? फक्त नंबर ऑफ प्रोटॉन्स आहे का? नाही. नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स पण आहे. म्हणजे 6 + 6 12. मग ॲटॉमिक मास नंबर हा अप्रॉक्सिमेटली ॲटॉमिक नंबरच्या दुप्पट असतो, डबल असतो नॉर्मली. मग कधी कधी डिफरन्स हा 1-2ने जास्त देखील येऊ शकतो. ठीक आहे. मग आता क्वेश्चनमध्ये काय विचारलं होतं हे खालचा वाला कन्सेप्ट की न्यूक्लियसचा टोटल नंबर हा काय रिप्रेझेंट करतो? ॲटॉमिक नंबर की ॲटॉमिक मास नंबर? मग काय रिप्रेझेंट करतो तर ॲटॉमिक मास नंबर. क्लिअर झाला? हे जे काही न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स प्रेझेंट आहेत त्यांचा टोटल नंबर ॲटॉमिक मास नंबर बनवतो. आणि हा ते कशाने डिनोट करतात हे देखील लक्षात ठेवायचं. ॲटॉमिक नंबर हा झेडने डिनोट केला जातो अँड ॲटॉमिक मास नंबर इज डिनोटेड बाय ए. व्हॅलेन्स नंबर म्हणजे काय की कोणत्याही ॲटमच्या आउटर मोस्ट शेलमध्ये म्हणजे जी काही लास्ट शेल आहे त्याला आपण व्हॅलेन्स शेल असं म्हणतो. मग त्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत त्याला आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किंवा व्हॅलेन्स नंबर म्हणू शकतो. आयसोटोप नंबर म्हणजे काय? ज्या ॲटम्सचे एलिमेंट्सचे ॲटॉमिक नंबर सेम असतात बट मास नंबर डिफरंट असतात. हा कन्सेप्ट पण इथे लागत नाही. लक्षात ठेवायचं आहे की प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉन्स इज ॲटॉमिक मास नंबर. बघा पुढचा प्रश्न. व्हॉट इज द मास रेशिओ ऑफ अ हायड्रोजन टू ऑक्सिजन इन अ प्युअर वॉटर? आपल्याला काय सांगितलं? एक प्युअर वॉटर घेतलं. आता प्युअर वॉटर काय यूज केले? कारण नॉर्मली आपल्याकडे पाण्यामध्ये खूप जास्त काही मिक्सचर असतं, पार्टिकल्स असतात, डस्ट असते, घाण असते. मग प्युअर वॉटर घ्यायचं ज्याच्यामध्ये फक्त हायड्रोजन ऑक्सिजन बस एवढंच असेल. मग या प्युअर वॉटरमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा रेशो किती असेल असं विचारलं आहे. मासचा रेशो. ठीक आहे. मग याच्यामध्ये हायड्रोजनचे 2 मॉलिक्युल्स असतात प्लस ऑक्सिजनचा 1 मॉलिक्युल असते. मला सांगा हायड्रोजनचा ॲटॉमिक मास नंबर किती आहे? आठवा बरं. ॲटॉमिक नंबर 1 आहे. ॲटॉमिक मास नंबर किती आहे? 1. मग हायड्रोजनचा येणार 1. मग एका हायड्रोजनचा 1 तर 2 हायड्रोजनचा किती? 2. आणि ऑक्सिजनचं किती असतं ॲटॉमिक मास नंबर? दॅट इज आत्ताच शिकलोय आपण ॲटॉमिक मास नंबर कसा काढणार. ऑक्सिजन किती नंबरला असतो? 8 नंबरला. म्हणजे 8 प्रोटॉन्स प्रेझेंट आहेत आणि जेवढे प्रोटॉन्स असतात तेवढे न्यूट्रॉन्स असतात. मग 8 प्रोटॉन्स प्लस 8 प्रोटॉन्स प्लस 8 न्यूट्रॉन्स टोटल झाले 16. म्हणजे ॲटॉमिक मास नंबर हा ऑक्सिजनचा असणार आहे 16. किती असणार आहे तर 16. मग 2:16. आता डिवाइड करा बरं. हे दोन्ही पण 2ने डिवाइड होऊ शकतात म्हणजे आपल्याला मिळेल 1:8. मग आन्सर काय मिळाला की मास रेशिओ ऑफ हायड्रोजन टू ऑक्सिजन हा 1:8 असतो. लक्षातच ठेवायचा 1:8. दॅट इज ऑप्शन नंबर सी. म्हणजे हा जो वॉटरचा ड्रॉप दिसत आहे प्युअर वॉटरचा ड्रॉप ह्याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा रेशिओ हा 1:8 आहे. जर मी हा क्वेश्चन उलटा केला हायड्रोजन इज टू ऑक्सिजन विचारल्यापेक्षा ऑक्सिजन इज टू हायड्रोजन विचारलं तर रेशिओ देखील उलटा होऊन जाईल. हा येईल 8:1. ठीक आहे. हे गोष्टी लक्षात ठेवायच्या. मग आन्सर क्लिअर आहे. बघूयात पुढचा प्रश्न. व्हॉट इज द स्टेट ऑफ हायड्रोजन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन ॲट अ नॉर्मल टेम्परेचर? आता नॉर्मल टेम्परेचर ह्या ज्या गोष्टी का दिल्या जातात कारण जेव्हा आपण टेम्परेचर वाढू जेव्हा टेम्परेचर कमी करू तर त्यांच्या स्टेट्समध्ये चेंजेस येऊ शकतात. पण नॉर्मली रूम टेम्परेचरला
नायट्रोजन, हायड्रोजन, ऑक्सिजन ह्या सगळ्या कोणत्या स्टेटमध्ये असतात? ते सॉलिड असतात, लिक्विड असतात की गॅस असतात असं विचारलं आहे. मग कोणत्या स्टेटमध्ये असतात? ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन हे सगळे आपले गॅसेस स्टेटमध्ये असतात. कोणत्या स्टेटमध्ये? गॅसेस स्टेटमध्ये असतात. लक्षात राहील. आणि मला सांगा की हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन हे काय आहेत? मेटल्स आहेत, नॉन मेटल्स आहेत की मेटलॉइड्स आहेत? सगळ्यांना माहिती आहे, तर हे सगळे मेटल्स आहेत, सॉरी नॉन मेटल्स आहेत. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 8. व्हॉट सिरियस कॉन्सिक्वेन्स can result from the deposition of a heavy metals like cadmium and mercury mobilized by acid rain? काय विचारलं की ॲसिड रेन. क्वेश्चन थोडासा मोठा वाटत आहे, मी सिम्पली सांगते. याच्यामध्ये काय विचारलं की ॲसिड रेनमध्ये आपण शिकलोय की ॲसिड रेनमध्ये जे काही केमिकल्स असतात, ग्लोबल वॉर्मिंगमध्ये इम्पॉर्टंट असणारे किंवा जे काही केमिकल्स असतात त्यांचा सगळ्यांचा यूज होतो. त्या ॲसिड रेनमध्ये पाण्यासोबत पृथ्वीवरती पडतात, त्यांचे हार्मफुल इफेक्ट्स होतात. तर ते हार्मफुल इफेक्ट्स काय होतात असं विचारलं. ठीक आहे, जे काही एलिमेंट्स, जे काही केमिकल्स या वॉटरमध्ये मिक्स होऊन ते आता पावसाच्या रूपामध्ये पृथ्वीवरती पडतात, सर्व ऑर्गॅनिझमवरती, झाडावरती पडतात, ते पाण्यामध्ये मिक्स होतात. त्यांचा आता पुढे काय परिणाम होतो असं विचारलं. तर पहिल्या ऑप्शनमध्ये काय दिसत आहे? रॅपिड डिकम्पोजिशन ऑफ द सॉइल. ते एलिमेंट्स आता पृथ्वीवरती पडले, जसं की कॅडमियम, मर्क्युरी हार्मफुल एलिमेंट्स आहेत. मग डायरेक्टली आपल्या सॉईलचं डिकम्पोजिशन होईल का? तर नाही, लगेच सॉईलची झीज नाही होणार. नेक्स्ट काय? इन्क्रीज द ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. ॲटमॉस्फिअरचा प्रेशर वाढेल? नाही वाढणार. नेक्स्ट काय? देअर एंट्री इन टू द फूड चेन थ्रू द ॲब्झॉर्प्शन बाय प्लांट्स. तर काय होत असते? आता सिम्पल एका गोष्टीप्रमाणे ऐकून घ्या, लक्षात ठेवा. काय होते? ॲसिड रेनमध्ये हे जे काही कॅडमियम, मर्क्युरी हार्मफुल एलिमेंट जे काही पावसासोबत खाली पडले ते मातीमध्ये मिक्स होतात, झाले मिक्स. ठीक आहे, मग मातीमध्ये काय उगतात? प्लांट्स उगतात. मग प्लांट्सच्या ग्रोथमध्ये ते ॲब्झॉर्ब केले जातात. कशा थ्रू? रूट्स थ्रू. मग प्लांट्स रूट्स थ्रू ते कॅडमियम, मर्क्युरी ॲब्झॉर्ब करतो. ॲब्झॉर्ब केलं, मग आता प्लांट्स खाणारे जे हार्बिवरस ॲनिमल्स असतात ते खातात, त्यांच्या बॉडीमध्ये ते जातील. हार्बिवरसला कार्निवरस खाते, कार्निवरसच्या बॉडीमध्ये ते जातील, म्हणजे ते फूड चेनमध्ये एंटर करतात आणि सॉईल ॲब्झॉर्ब करतात, म्हणजे फूड चेनमध्ये एंटर करतात. कशामध्ये एंटर करतात? फूड चेनमध्ये. आता समजलं फूड चेनमध्ये एंटर कसे करतात की सॉईलमध्ये मिक्स झाले, मग प्लांट्समध्ये आले, प्लांट्समधून हार्बिवरस ॲनिमल्समध्ये, दॅट इज प्रायमरी कन्झ्युमर्स, मग सेकंडरी कन्झ्युमर्समध्ये, मग टर्शरी कन्झ्युमर्समध्ये, आणि अशा फूड चेनमध्ये मग ते चालत राहतं. लक्षात राहील पॉईंट? ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न. बघा किती आग लागली, ही भीषण आग लागली. आता हेच विचारणार आहेत आपल्याला की कोणत्या टाईपच्या इन्फ्लामेबल सबस्टन्समुळे लागली. तर बघा, विच क्लास ऑफ अ डी क्लास इन्व्हॉल्व्स इन्फ्लामेबल मेटल्स सच एज पोटॅशियम, सोडियम अँड कॅल्शियम. जे काही ज्वलनशील धातू असतात, ज्वलनशील धातू म्हणजे आग लावू शकतात. आग फक्त माचीस लावते का? तर आपले जे ज्वलनशील धातू आहेत, कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम, हे सगळे मेटल्स कोणत्या क्लासमध्ये येतात असं विचारले. ठीक आहे, मग कोणत्या क्लासमध्ये येतात? हे एक तर मेटल्स आहेत अँड ते इन्फ्लामेबल आहेत, म्हणजे त्यांनी ज्वलनशील आहेत, दॅट इज कंबस्टिबल. मग ऑप्शन नंबर डी, फायर्स इन्व्हॉल्विंग कंबस्टिबल मेटल्स. ठीक आहे, ऑप्शन नंबर ए मध्ये काय दिसते? फायर्स इन्व्हॉल्विंग वुडन मटेरियल्स. बी मध्ये आहे फायर्स इन्व्हॉल्विंग ऑइल्स अँड इन्फ्लामेबल लिक्विड्स. सी मध्ये आहे फायर्स इन्व्हॉल्विंग रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स. आता मी तुम्हाला एक पॉईंट सांगते ज्याच्यावरून आपल्या ॲट अ टाईम 5 क्वेश्चन्स कव्हर होतील. लक्ष देऊन ऐका आणि लक्षात ठेवा. आता हे काय क्लास डी काय असतं मॅम? हे क्लास डी, क्लास सी, बी क्लास, ते थर्ड क्लास वगैरे आपल्या पोस्टवालं ते आहे का? तर ते नाही आहे. की आपण या सर्व पार्टिकल्सला जे की ज्वलनशील आहेत ह्यांना आपण काही क्लासेसमध्ये डिवाईड केले, जसं की क्लास ए, क्लास बी, क्लास सी, डी अँड ई असे 5 क्लासेस आहेत. मग जे पूर्ण सॉलिड सबस्टन्सेस जे काही आग लागू शकते ज्यांना, जसं की हायड्रोजन, नायट्रोजन, जे की ज्वलनशील आहेत, ऑक्सिजन, हे सगळ्या गॅसेस येतात एमध्ये. एमध्ये काय येणार? गॅसेस, सॉलिड्स येणार. काय येणार? सॉलिड्स. हां, क्लास एमध्ये येणार टोटल सॉलिड्स. सॉलिड्समध्ये काय येते? तर मला सांगा बरं, कोणत्या कोणत्या सॉलिड्सला आग लागते? जसं की वूड, हे लाकूड वगैरे लगेच जळू शकते. पेपर, क्लॉथ्स, प्लास्टिक, हे सगळे ज्वलनशील आहेत. मग क्लास एमध्ये येणार टोटल सॉलिड्स. क्लास बीमध्ये येणार टोटल लिक्विड्स. आता लिक्विड कोणते असतील? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. लिक्विड्स काय असतात? पेट्रोल, केरोसिन, डिझेल, हे सर्वांना लगेच आग लागू शकते आणि हे लिक्विड फॉर्ममध्ये असतात. मग ते येणार क्लास बीमध्ये. देन आहे क्लास सी. क्लास सीमध्ये येणार सर्व गॅसेस, LPG, CNG. आता हे बघा बरं, घरी आपण जे काही गॅस लावतो, कधी विचार केला आहे का? असे क्वेश्चन्स नाही पडत का तुम्हाला की जर हा गॅसमध्ये फक्त गॅस ऑन केली, कोणता तरी एक गॅस येतो आणि मग आपण त्याला जाळ लावला की ती आग चालू राहते,
म्हणजे तो पण इन्फ्लामेबल आहे, ज्वलनशील आहे. तो गॅस आहे. तो गॅस कोणता असेल? तो लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस असतो. ठीक आहे. मग हे जे LPG आहे, CNG आहे, आपल्या गाडीमध्ये बघा CNG भरायला जातात कधी कधी पप्पा, मग ते CNG LPG हे सर्व ज्वलनशील गॅसेस आहेत. ते तर क्लास C मध्ये. देन आहे क्लास D, सॉलिड लिक्विड गॅसेस. क्लास D मध्ये काय येईल की सगळे केमिकल जे काही मेटल्स वगैरे आहेत, एलिमेंट्स, ते जसं की पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम. क्लास D बद्दल क्वेश्चन दिसत आहे? क्लिअर झालं? याच्यामध्ये येणार सर्व जे काही कंबस्टिबल मेटल्स आहेत ते. आणि नेक्स्ट काय, याच्यामध्ये येणार कंबस्टिबल मेटल्स. आणि नेक्स्ट आहे क्लास E, त्याच्यामध्ये येणार पूर्ण इलेक्ट्रॉनिक्स. जसं फॅन वगैरे, शॉक्स वगैरे लागतात ना, ब्लास्ट होतात, मग ह्या सगळ्या गोष्टी ना क्लास E मध्ये. 5ही क्लास क्लिअर ठेवा, कारण याच्यावर क्वेश्चन कोणत्याही क्लासवर बनेल, मग 5ही आन्सर्स आपल्याला आले पाहिजे. ठीक आहे. मग ही आग कशामुळे लागली आहे? पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम बघा कसे जळत आहेत. हे आहेत कंबस्टिबल मेटल्स. काय आहेत? कंबस्टिबल मेटल्स. नेक्स्ट बघा, वाय आर द लायझोझोम्स ऑफन कॉल्ड अ सुसाइडल बॅग. सुसाइडल बॅग, घाबरायचं नाही. बघा सुसाईड काय, हे जे लायझोझोम्स आहेत हे एक सेल ऑर्गनल माहिती आहे आपल्याला. ठीक आहे. आपली एक मोठी सेल आहे, त्याच्यामध्ये हा लायझोझोम प्रेझेंट आहे. मग काय होते, लायझोझोमकडे एक स्पेसिफिक पॉवर असते, ज्यामुळे तो दुसऱ्यांना मारूही शकतो आणि मरूही शकतो, जसं की पोलिसमॅन. ठीक आहे. पण पोलिसमॅन सुसाईड नाहीत करत. लायझोझोम ते देखील करू शकते वेळ आल्यावर. काय असते, लायझोझोम्सकडे प्रेझेंट असतात डायजेस्टिव्ह एन्झाईम्स. काय असतात? डायजेस्टिव्ह एन्झाईम्स. मग हा हिरो आहे. हिरो काय करतो? सगळ्यांना मारतो आणि गरज पडली तर स्वतः देखील आत्महत्या करून टाकतो, स्वतः देखील मरू शकतो. मग लायझोझोम्स काय करतो? त्याच्याकडे एक पॉवर आहे. पॉवर कोणती आहे? डायजेस्टिव्ह एन्झाईम्सची. डायजेस्टिव्ह एन्झाईम्सचा हेल्प करून तो सगळ्या ज्या काही वेस्ट प्रोडक्ट्स आहेत, ज्या काही गरजेच्या नसलेली जे काही वस्तू आहेत, जे काही ऑर्गनल्स आहेत सेलमध्ये, आता समजा आपल्याला एखादा ऑर्गनल त्याची आता गरज संपली आहे, तो आता फंक्शनिंग नाही आहे, तो आता पुढे फंक्शन नाही करू शकत, त्याची एज जास्त झाली, आता म्हातारा झाला आहे, मग नॉन फंक्शनिंग आहे. म्हातारा झालेला तो काय करतो? या एन्झाईम्सच्या सहाय्याने डायजेस्ट करून टाकतो, डिकम्पोज करून टाकतो, नष्ट करून टाकतो. तसंच कधी कधी आता लायझोझोम स्वतः त्याची एज झाली, आता तो काय स्वतः म्हातारा झाला. जर म्हातारा झाला आहे तो सेलच्या उपयोगी पडेल का? नाही. स्वतः कामच नाही करू शकणार आहे, त्याच्यामधली कॅपॅसिटी संपली आहे. मग आता तो म्हातारा झाल्यावर काय करतो? स्वतः सुसाईड करतो. काय करतो? सुसाईड. त्यामुळे त्याला सुसायडल बॅग्स असं म्हणले. लक्षात राहील. सुसायडल बॅग का म्हणले? कारण तो स्वतः सुसाईड करून टाकतो. मग लक्षात ठेवायचं, बिकॉज दे अटॅक इन्व्हायडिंग बॅक्टेरिया, यामुळे त्याला सुसायडल बॅग नाही म्हणले. द सेल्फ डायजेस्ट दी ओल्ड ऑर डॅमेज सेल, तो स्वतः डायजेस्ट करून टाकतो ओल्ड किंवा जे काही डॅमेज वगैरे सेल असतात त्या सगळ्यांना डायजेस्ट करून टाकतो, त्यामुळे त्यांना म्हणायचं सुसायडल बॅग. दे डिटॉक्सिफाय पॉयझन, दे प्रोड्यूस एनर्जी प्रोड्यूस मायटोकॉन्ड्रिया करतो, लायझोझोम करत नाही. मग 11वा क्वेश्चन, द कॅपिलरीज आर अ थिन, कॅपिलरीज कसे आहेत? थिन सिंगल लेयर्ड कसे, म्हणजे एकाच लेअरपासून, एका थरापासून बनलेले. लक्ष द्या. आता क्वेश्चन जास्त नाही झाले, फक्त 10च क्वेश्चन झालेत. फक्त काय सांगितलंय? इमॅजिन करा. चला इमॅजिन करा, आता फक्त इमॅजिन करत चला. काय सांग, आपली एक बॉडी आहे, रेस्पिरेशनचं फंक्शन चालू आहे. फक्त श्वसन म्हणजे काय? एअरचे गॅसेस आत येणं बाहेर जाणं एवढंच नाही. त्याच्यामध्ये ब्लड पण येतं, सर्क्युलेशन, त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिक्स होतो आणि तो बॉडी पार्ट्सला प्रोव्हाइड केला जातो. मग पूर्ण इमॅजिन करा. आता ही जे काही कॅपिलरीज इन्व्हॉल्व असतात, जसं की आर्टरीज, वेन, आणि कॅपिलरीज म्हणजे काय की आता लंग्समध्ये हे बघा, हे आपले लंग्स प्रेझेंट आहेत समजा. मग ठीक आहे, लंग्समध्ये काय बघितलं आपण? छोटे छोटे सॅक लाईक स्ट्रक्चर, अल्व्हिओलस बघितले होते. मग हे जे काही अल्व्हिओलस असते याच्यामध्ये अगोदर रेस्पिरेशन थ्रू येतो ऑक्सिजन. मग हा ऑक्सिजन कॅपिलरीजमध्ये मिक्स होतो की नाही? ब्लडचे जे काही कॅपिलरीज होत्या, छोट्या छोट्या मायक्रो ट्युब्युल्स होत्या, ट्यूब्स होत्या, त्याच्यामध्ये ऑक्सिजनला यायचे आणि या मायक्रो ट्युब्युल्समधला जो कार्बन डायऑक्साईड आहे त्याला अल्व्हिओलसमध्ये यायचे. मग ऑक्सिजनला इकडे यायचं आहे, कार्बन डायऑक्साईडला इकडे यायचे. जे काही न्यूट्रिएंट्स वगैरे आहेत त्यांना पण त्यांच्यामध्ये कॅपिलरीजमध्ये जायचं आहे, त्याच्यामधून वेस्ट प्रोडक्टला बाहेर यायचे. म्हणजे काय? आत जाणं बाहेर येणं, आत जाणं बाहेर येणं. आणि तुम्हीच बघा, समजा आपल्याला स्कूलमध्ये जायचं सकाळी 10 दरवाजे लावले तर आपल्याला वेळ किती लागेल आणि हार्ड पण जाईल. त्याचऐवजी जर एकच दरवाजा असेल तर सिम्पली आपण आत बाहेर करू शकतो. तसंच न्यूट्रिएंट्सला, गॅसेसला आत बाहेर करण्यासाठी, म्हणजेच एक्सचेंज करण्यासाठी ह्या ज्या काही कॅपिलरीज असतात त्या थिन असतात, म्हणजे खूप पातळ असतात, आणि सिंगल लेअर म्हणजे एका लेअरपासून बनलेल्या असतात. नाही तर काय ऑर्गनाइज डबल तिबल लेअर असे असतात ना, पण तसे असले तर त्या ऑक्सिजनला जायला किती वेळ लागेल बरं? हार्ड जाईल. त्यापेक्षा ते सिंगल लेअर आणि थिन असतात. काय डाऊट आहे? नाही आहे. तर ऑप्शन एमध्ये काय दिलं? टू कंट्रोल द ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी हे थिन आणि सिंगल लेअर नाही आहेत.
बी काय, टू फॅसिलिटेट द इझी एक्सचेंज ऑफ सबस्टन्सेस बिटवीन सेल अँड कॅपिलरी. सेल आणि कॅपिलरीजमध्ये आता ज्या काही बॉडी सेल्स आहेत, आता हा कॅपिलरीज काय करतील, ऑक्सिजन घेऊन जातील. इथे कुठेतरी बॉडीचे सेल्स प्रेझेंट आहेत, मग हा कॅपिलरीजमधला ऑक्सिजन सेल्समध्ये जायचं आहे, सेल्समधला कार्बन डायऑक्साईड कॅपिलरीजमध्ये यायचं आहे. मग ह्या पण एक्सचेंज ऑफ गॅसेससाठी फॅसिलिटेट करतो, म्हणजे काय हेल्प करतो, कशासाठी, सेल आणि कॅपिलरीजमध्ये एक्सचेंज ऑफ गॅसेस इझी होण्यासाठी. आन्सर काय असेल, ऑप्शन नंबर बी. सी मध्ये काय दिलं आहे, टू प्रिव्हेंट द एंट्री ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रो ऑर्गॅनिझमची एंट्री जर प्रिव्हेंट करायची असती, त्याचं फंक्शन थिन आणि सिंगल सेल थोडी असतं, त्याला जास्त कॉम्प्लेक्स बनवलं असतं, जास्त हार्ड बनवलं असतं, ज्यामुळे की मायक्रो ऑर्गॅनिझम एंटर नसते करू शकले, मग ते थिन बनवले. नेक्स्ट काय, टू ॲसिलेट द हार्टबीट. हे पण रिझन नाही आहे. नेक्स्ट बघा, व्हॉट आयन, क्वेश्चन नंबर 10 मध्ये काय सांगितलं आहे, व्हॉट आयन इज रिलीज्ड वेन अ बेस, बेबी को बेस पसंद आहे वाला बेस आहे का, नाही, ॲसिड बेसवाला बेस आहे. काय विचारले की जेव्हा आपण बेस हे एखादा पाण्यामध्ये रिलीज करू, कुठेतरी सोल्युशनमध्ये, वॉटर सोल्युशनमध्ये रिलीज केलं, ते काय होईल, डिकम्पोज होईल की नाही, डिझॉल्व्ह होईल. मग त्या कंडिशनमध्ये जेव्हा आपण बेस डिझॉल्व्ह करू, कोणता आयन रिलीज होता असं विचारलं. ठीक आहे, व्हॉट आयन इज रिलीज्ड वेन अ बेस सच ॲज NaOH इज डिझॉल्व्ड इन वॉटर सोल्युशन. वॉटर सोल्युशनमध्ये बेस डिझॉल्व्ह केला तर कोणतं आयन रिलीज होते, तर बघा NaOH. मला सांगा, NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड. सोडियम हायड्रॉक्साईडला आपण कशामध्ये डिझॉल्व्ह केलं, वॉटरमध्ये. मग ह्या वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झाला, त्यांनी कोणते कोणते आयन्स रिलीज केले, Na+ अँड OH-, म्हणजे सोडियम प्लस आणि हायड्रॉक्साईडचा मायनस आयन, हे दोन आयन्स रिलीज केले. मग OH- हे रिलीज करण्याचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे की बेस कधीही OH- हा आयन रिलीज करतो. मग कधी आपल्याला असा क्वेश्चन आला, एक केमिकल कंपाऊंड आहे ज्याने OH- रिलीज केले, तो ॲसिड आहे की बेस आहे, ओळखा कोणता असेल, मग बेस असेल. NaOH, KOH, हे कोणतेही PbOH, सर्वांचे जे हायड्रॉक्साईड असतात ते बेस नेचरचे असतात. आणि जे काही H+ रिलीज करतात, काय रिलीज करतात, H+ हा आयन रिलीज करतात, ते सर्व ॲसिड असतात. काय असतात, तर ॲसिड. मग एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची, ॲसिड H+ रिलीज करतात आणि बेसेस OH- रिलीज करतात. क्लिअर आहे. क्वेश्चन कशावरही आला तर आन्सर लिहिता आला पाहिजे. मग सांगा मला, बेस काय रिलीज करते, तर OH- दॅट इज हायड्रॉक्साईड आयन. बघा पुढचा प्रश्न, व्हॉट इज द इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन ऑफ अ क्लोरीन. कशाचा, क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विचारले. विच हॅज 17 इलेक्ट्रॉन्स बिफोर फॉर्मिंग अ बॉन्ड इम्प्लाइड फ्रॉम अ बॉन्डिंग एक्झाम्पल. बॉन्ड बनवण्याच्या अगोदर, कशाच्या अगोदर, बॉन्ड बनवण्याच्या अगोदर आपल्याकडे क्लोरीनचा ॲटम आहे. आता विचारले की क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय. मला सांगा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय, की इलेक्ट्रॉन्सची अरेंजमेंट. इलेक्ट्रॉन्सला आपण, आता आपल्याकडे काही पैसे आहेत, आपल्याला ते काही 2-4 जणांमध्ये वाटायचे. आपण काय करतो, तुला एवढं घे, तुला एवढं घे, वाटतो की नाही, डिस्ट्रीब्यूट करतो. मग इलेक्ट्रॉन्सला देखील पूर्ण ॲटममध्ये डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. मग ते डिस्ट्रीब्युशन कसं केलं एवढं विचारलं. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजेच अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स इन ॲन ॲटम किंवा त्यांच्या शेल्समध्ये. मग क्लोरीनमध्ये इलेक्ट्रॉन्स किती असतात मला सांगा. यासाठी इम्पॉर्टंट आहे आपल्याला त्याचा ॲटॉमिक नंबर माहिती असायला पाहिजे, तो असतो 17. किती आहेत तर 17. मग या 17 इलेक्ट्रॉन्सला आपल्याला ॲटमच्या पूर्ण शेल्समध्ये बरोबर वाटायचं. ते KLMN शेल्स लक्षात आहेत का, KLMN. मग यांची इलेक्ट्रॉनिक कॅपॅसिटी पण असते की, आता समजा आपल्याला विचारले की बसमध्ये बघा एक सीट आहे, त्याच्यावरती 2 माणसं बसू शकतात, ती त्याची कॅपॅसिटी झाली. तसंच की एक ॲटमची शेल आहे, ती किती इलेक्ट्रॉन्स बसू शकते, ही त्याची कॅपॅसिटी झाली. मग K शेल 2, 8, 18, 32 असे इलेक्ट्रॉन्स त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, त्यांच्यामध्ये बसू शकतात. मग जे काही क्लोरीन असतात ह्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये आपण अरेंज करूया. 2 इलेक्ट्रॉन्स संपले, किती उरले, 15 उरले. मग पुढच्या ह्याच्यामध्ये 8 बसणार, 8, 9, 10 संपले. नेक्स्ट किती उरले, 7. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आलं, 2, 8, 7. क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं 2, 8, 7. मग आन्सर ऑप्शनमध्ये दिसत आहे का, चेक करा. ऑप्शन नंबर बी, 2, 8, 7. बघा आता पुढचा प्रश्न, व्हॉट इज द नॉर्मल बॉडी टेम्परेचर ऑफ अ हेल्दी ह्युमन बीइंग. एक हेल्दी ह्युमन बीइंग आहे असं विचारलं, त्याचं नॉर्मल बॉडी टेम्परेचर किती असेल. आता समजा तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला, ताप वगैरे आली आहे, तेव्हा बॉडी टेम्परेचर व्हॅरी करतं. म्हणतात ना 101, 102 एवढी ताप आली आहे, ते डिग्री फॅरनहीटमध्ये मोजतात. पण डिग्री सेल्सिअसमध्ये देखील टेम्परेचर मेजर केलं जाते.
मग नॉर्मल हेल्दी, आता आपल्याला ताप नाही आहे, कोणता डिसीज नाही आहे, आणि आपण जर आपलं बॉडी टेम्परेचर मेजर केलं तर किती भरेल ते 37 डिग्री सेंटीग्रेड. किती भरेल तर 37 डिग्री सेंटीग्रेड. 35, 42, 98.6 हे भेटत नाहीत. 98.6 असू शकतं. तुम्ही म्हणाल मॅम 98.6 होतं तेव्हा पण मला ताप नव्हती, पण ते डिग्री फॅरनहीटमध्ये होतं. कशामध्ये होतं? डिग्री फॅरनहीटमध्ये. लक्षात ठेवायचं, डिग्री सेंटीग्रेडमध्ये 37 डिग्री सेंटीग्रेड आणि अप्रॉक्सिमेट 97 डिग्री फॅरनहीट हे फॅरनहीट या युनिटमध्ये असतं. नेक्स्ट बघा, व्हॉट हॅपन्स टू द एनर्जी ट्रान्सफर्ड बाय अ साऊंड वेव्ह, इट प्रोपोगेट्स. जेव्हा केव्हा, आता मला सांगा, ही एक साऊंडची वेव्ह दिसत आहे, एका ठिकाणी जर DJ चालू आहे, तिथून आवाज इकडे येतोय. फर्स्ट थिंग काय, त्याला मीडियमची गरज आहे, माध्यमाची गरज आहे. मग आवाज येतोय आपल्याकडे, आपल्याला ऐकायला येते, ते कशा थ्रू प्रोपोगेट होतं. प्रोपोगेट म्हणजे काय, ट्रान्सफर कशा थ्रू होतं, त्याचे काही पार्टिकल्स असतात ते एकमेकांना व्हायब्रेट करून मग त्या व्हायब्रेशन थ्रू आवाज प्रोड्यूस होतो. कधी पण लक्षातच ठेवायचं, आवाज पसरण्यासाठी, प्रोपोगेट होण्यासाठी कशाची गरज असते? व्हायब्रेशनची. कशाची? व्हायब्रेशनची. व्हायब्रेशनशिवाय साऊंड प्रोड्यूस होईल का? नाही होणार. ऑप्शन्समध्ये दिसत आहे का, द एनर्जी इज क्रिएटेड अँड डिस्ट्रॉईड विथ ईच कंप्रेशन. एका कंप्रेशन एनर्जी क्रिएट झाली, परत डिस्ट्रॉय, परत क्रिएट, परत डिस्ट्रॉय, असं काही घडलेलं असते का? नाही. तर कंप्रेशन अँड रिअरफ्रॅक्शन थ्रू व्हायब्रेशनच्या फॉर्ममध्ये एनर्जी ट्रान्सफरच होत जाते. नेक्स्ट काय, द मीडियम पार्टिकल्स कॅरी द एनर्जी विथ देम. ते पार्टिकल स्वतः पळत येतात का एनर्जी घेऊन, की आवाज घेऊन आले बाबा? तर नाही. सीमध्ये काय दिले, द एनर्जी इज ट्रान्सफर्ड फ्रॉम अ वन एअर मॉलिक्यूल टू द नेक्स्ट थ्रू व्हायब्रेशन. आला का व्हायब्रेशनचा कन्सेप्ट, की एका मॉलिक्यूलमधून दुसऱ्या मॉलिक्युल्समध्ये ट्रान्सफर होते, त्या मॉलिक्युल्समधून पुढच्यामध्ये, पुढच्यामधून पुढच्यामध्ये, असा साऊंड स्प्रेड होतो, प्रोपोगेट होतो. आणि कशा थ्रू? तर व्हायब्रेशन थ्रू. नेक्स्ट काय, द एनर्जी इज कन्वर्टेड इंटायरली इंटू हीट. पूर्ण एनर्जी हीटमध्ये कन्वर्ट झाली. मग ऐकायला काय आलं? गरम लागले असते ना शब्द, आपल्याला कुणी बोललं असतं, आपल्याला येऊन पोळले असते शब्द. बरं असं होते का? तर नाही. एनर्जी जी काय आहे ती ट्रान्सफर होते. कशाच्या फॉर्ममध्ये? व्हायब्रेशनच्या फॉर्ममध्ये, वेव्सच्या फॉर्ममध्ये. 16 बघा, इफ अ रे ऑफ अ लाईट इज इन्सिडेंट परपेंडिक्युलरली. थोडासा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. याच्यामध्ये काय सांगितलं आहे, की एक लाईटची रे आली, ती कशी आता इन्सिडेंट झाली आहे? परपेंडिक्युलरली. आता ही बघा, नॉर्मली आपण रिफ्लेक्शन शिकलोय, काहीतरी रे येते, ती एखाद्या स्पेसिफिक अँगलला इन्सिडेंट करते, मग तेवढ्याच अँगलला रिफ्लेक्ट होऊन जाते. इथे अँगल तेवढाच असणार. आपल्याला माहिती आहे लॉज ऑफ रिफ्लेक्शनमध्ये जेवढा इन्सिडेंटचा अँगल असेल तेवढाच रिफ्लेक्शनचा अँगल असणार आहे. पण क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे, जो काही आपली इन्सिडेंट रे आली आहे ती नॉर्मलला पकडून आली आहे, म्हणजेच परपेंडिक्युलर आली आहे, म्हणजे नॉर्मलच्या डायरेक्शनमध्ये आली आहे. ऑन अ प्लेन मिरर, एक प्लेन मिरर रे म्हणजे एक आपला स्मूथ सरफेस आहे ज्याच्यावरती रेग्युलर रिफ्लेक्शन आता घडणार आहे. व्हॉट विल बी द मेजर ऑफ अँगल ऑफ रिफ्लेक्शन? इन्सिडेंट रे जर नॉर्मलवरून आली आहे परपेंडिक्युलर, मला सांगा इन्सिडेंट रे आणि नॉर्मलमधला जो काही अँगल असतो त्याला आपण अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणतो. मग ही आहे नॉर्मल आणि याच्यावरती परपेंडिक्युलर आली आहे इन्सिडेंट रे, मग अँगल किती बनला? इमॅजिन करा बरं, त्याच लाईनवरती आली, किती बनेल? 0 डिग्री बनेल. बरोबर आहे. मग अँगल ऑफ इन्सिडन्स 0 डिग्री बनला, त्या अँगल ऑफ रिफ्लेक्शन किती बनेल? सेम असणार आहे, कारण स्मूथ मिरर यूज झाले, प्लेन मिरर यूज केलेलं आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स जेवढा असेल तेवढाच अँगल ऑफ रिफ्लेक्शन असेल. यासाठी आपल्याला समजलं पाहिजे की नॉर्मल हा 0 डिग्री, नॉर्मलला जर परपेंडिक्युलर आलेली असेल, त्या डायरेक्शनमध्ये आलेली असेल, तर अँगल ऑफ इन्सिडन्स 0 डिग्री असणार आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन हा तो देखील 0 डिग्री असणार. समजा अँगल ऑफ इन्सिडन्स सांगितलं असता 30 डिग्री, तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन किती असला असता? 30 डिग्री. अँगल ऑफ इन्सिडन्स जर 45 असतं तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन 45 डिग्री सेम राहिलं असतं. मग हा जर सेम डायरेक्शनमध्ये आली तर 0 डिग्री अँगल म्हणजे काय? सेम डायरेक्शनमध्ये रिटर्न जाते. जशी इन्सिडेंट रे आली तशीच रिफ्लेक्ट होऊन वापस जाते. ठीक आहे. मग ऑप्शन्समध्ये काय दिसते? 90 डिग्री नाही, 45 डिग्री नाही. द रे रिटर्न्स अलॉंग द सेम पाथ. ज्या पाथमध्ये आली त्याच पाथमध्ये रे वापस जाते. 180 डिग्री असतो का? तर नाही. मग आन्सर काय असेल? ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट बघा, व्हॉट इज द अप्रॉक्सिमेट सरफेस टेम्परेचर ऑफ द सन? आता सन बघा, सनचं टेम्परेचर, आता आपल्याला जे काही ऊन वगैरे लागते कशामुळे लागते? सनमुळे लागते. म्हणजे सनच्या सरफेसला काहीतरी हीट असते, टेम्परेचर असते. मग हे जे काही टेम्परेचर असते ते कोअरला म्हणजे जे काही मिडल पार्ट आहे तिथे वेगळं असते आणि जे काही सरफेस असते तिथे वेगळं असते, तिथे कमी असते. आपल्याला माहिती आहे ना, सूर्य काय एक आगेचा गोळा आहे, मग त्याच्या कोअरमध्ये एकदम मध्ये खूप जास्त टेम्परेचर, खूप जास्त. पण त्याच्यानंतर कमी होत 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 जे काही सरफेसला आले ते टेम्परेचर आता त्याच्यापेक्षा कमी आहे. मग लक्षातच ठेवायचं, कोअरला टेम्परेचर आहे 1.5 to 10⁻⁷ केल्विन. किती आहे?
1.5 × 10⁻⁷ केल्विन एवढं टेम्परेचर आहे त्याच्या कोअरला, कोअर ऑफ अ सन. आणि जो काही सरफेस आहे तिथे आहे 5800 केल्विन, 5800 केल्विन हे सरफेस टेम्परेचर आहे. ठीक आहे, लक्षात राहील की सनच्या एकदम मध्य भागामध्ये टेम्परेचर हे जास्त असते आणि जे काही बाहेर आहे ज्या सरफेसवरती टेम्परेचर हे कमी असते. ते किती असते? अप्रॉक्सिमेटली 5500 केल्विन असते. बघा पुढचा प्रश्न. वेअर इज द बायोन्सी फोर्स अप्लाइड इन रिलेशन टू द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ अ इमर्स्ड ऑब्जेक्ट. आता इमॅजिन करा, आता ग्रॅव्हिटीचा कन्सेप्ट हे बघा, हे झाड दिसत आहे ॲपलचं, ॲपल खाली पडला. आता ॲपल खाली पडलाय, मग खाली कोण उडणार आहे त्याला? GF. कोण उडणार? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इफेक्टमुळे ते खाली आलाय. आता हा जे लिक्विडचा आपला ग्लास भरलेला आहे त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? एक लिक्विड प्रेझेंट आहे. हा ॲपल त्याच्यामध्ये आता पडणार. इमॅजिन करा ॲपल आता पडला. मग ॲपलला हे जे लिक्विड्समध्ये मॉलिक्युल्स प्रेझेंट आहे, जे काही पार्टिकल्स प्रेझेंट आहेत ते काय करतील? अपोज करतील. अपोज करतील म्हणजे आत येण्यासाठी थांबवतील. अपोजिट डायरेक्शनमध्ये एक फोर्स अप्लाय करतील. ती असणार BF. काय असेल? फोर्स ऑफ बायोन्सी. मग खालच्या साईडला ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागते, वरच्या साईडला बायोन्सी फोर्स लागते, बायोंट फोर्स लागते. बायोंट फोर्स कोणत्या डायरेक्शनमध्ये आहे? मग अपवर्ड डायरेक्शनमध्ये. लक्षातच ठेवायचं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये, बायोंट फोर्स ही अपवर्ड डायरेक्शनमध्ये. बायोंट फोर्स कोण कोण लावू शकते? कोणतंही फ्लुइड. फ्लुइड म्हणजेच म्हणजे असे सबस्टन्सेस जे फ्लो करू शकतात. फ्लो करणारे फ्लुइड्स म्हणजे एअर असू शकते, वॉटर असू शकते, म्हणजे लिक्विड्स असू शकतात. लिक्विड्स आणि एअर जे काही फोर्स लावतात अपवर्ड डायरेक्शनमध्ये त्याला फोर्स ऑफ बायोन्सी म्हणायचं. आणि ते अपोज करतात या पडणाऱ्या ऑब्जेक्टला. याच्या जी काही वेट आहे, जे काही फोर्स लावते त्याला अपोज करतात. ऑपोजिट डायरेक्शन म्हणजेच अपवर्ड डायरेक्शनमध्ये ही फोर्स ॲक्ट होते. डाऊनवर्ड्स परपेंडिक्युलरली टुवर्ड्स द ग्रॅव्हिटेशनल सेंटर असे होते का? नाही, कारण ग्रॅव्हिटेशनल सेंटरकडे डाऊनवर्ड्स कोणती फोर्स लागेल? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागेल. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. या फोर्सेस डाऊनवर्ड लागतील आणि बायोन्सी फोर्स ही अपवर्ड लागेल. ठीक आहे, मग अशाच इम्पॉर्टंट कन्सेप्टसाठी कल्पतरू पॅटर्नशी कनेक्टेड राहा. थँक्यू.